धन्यवाद डीजे, थँक्यू व्हेरी मच. आपण जाऊया सायंकाळच्या सत्रामध्ये. तुम्हा सर्वांना संप्रा युवा संघटना दापोली सामाजिक संस्था यांच्या वतीनं सम्राट अशोक आणि त्याचबरोबर विश्वरत्न कायदे पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त हा क्रिकेटचा फेस्टिवल दापोली क्रिकेट असोसिएशन दापोली यांच्या मान्यतेने संपूर्ण स्पर्धा या ठिकाणी दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये पार पडते. तुम्हा सर्वांचं मी मनापासून सरीम होते या सायंकाळच्या सत्रामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तुम्ही पाहताय सम्राट युवा चषक 2025 पर्व 2. आणि तुम्ही जर पाहताय तर तिथे मैदानाच्या हातामध्ये अगदी जबरदस्त कामगिरी मॅचला सुरुवात केली गेलेली आहे. स्कोरबोर्डचा विचार करूया. धावसंख्या मात्र 2 या आकड्यावरती स्थिरावली आहे. ओपनिंगचे फलंदाज आपण पाहायला गेलं तर फलंदाज असतील प्रतीक पटेल आहे आणि त्याचा साथीदार म्हणजे किशोर गुंडेकर. ही जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टन स्वतःना आपण कॅप्टनना पाहतोय की ज्या वेळेला ते क्रिकेट खेळत आहेत कारण का संघाला ही मॅच जिंकणं खूप महत्त्वाचं आहे. जर का इथून तुम्ही जर मॅच जिंकलात आणि मॅच जिंकत असताना तुम्हाला मात्र इथे सरळ तुम्ही पुढच्या फेरीसाठी क्वालिफाय देखील करू शकाल. याच्यासाठी स्वतःवरती स्वतःच्या मनगटावरती ज्याचा विश्वास आहे ना त्यांना इतरांच्या सामर्थ्याची गरज भासत नाही. आणि हे मात्र अगदी सिद्ध करत जात असताना आपल्याला अल्पेश जो गोलंदाज आहे तो गोलंदाजी मार्कवरती जबरदस्त गोलंदाजीचे एफर्ट्स देतोय. जो खेळाडू आजच्या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रत्येक गोलंदाजाच्या विरोधामध्ये तुटून पडलाय. रावण विकेट गोलंदाजी पुन्हा एकदा आपण या ठिकाणी केली जाईल. जिथे हवेमध्ये बॉल असेल आणि आता प्रतीक पटेलची विकेट जाण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणात आहे. ओहो हो व्हॉट अ गॉड, काय सुपर कॅच पकडली. आउटस्टँडिंग, अनबिलिव्हेबल. चला न्यू बॅटर्स या लगेच. अजून देखील मॅच खेळायचं आहे आपल्याला. समोर आता षटक क्रमांकाचे पहिले इन प्रोग्रेस. आणि खरंच आपण जर पाहताय संपूर्ण स्पर्धेसाठी जे टी शर्ट्स आपण पाहताय सम्राट युवा संघटना यांचे जे आपण टी शर्ट्स पाहताय सगळे एकाच त्या टी शर्ट्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ज्याचे पुरस्कर्ते आमचे या सम्राट युवा संघटना सामाजिक संस्था दापोलीचे जे खजिनदार महोदय आहेत आदरणीय विलासजी मोरे सर यांच्या माध्यमातून आम्हा सर्वांना या ठिकाणी पुरस्कृत केलेला आहे. सरांचं पुन्हा एकदा आमच्या सर्वांच्या वतीनं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. असं दिलदार व्यक्तिमत्व आपल्या या संघटनेमध्ये आहे. सरांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आणि आभार. आपण जाऊयात मैदानाकडे जिथे पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झालाय. स्कोरबोर्ड मात्र लॉस ऑफ 1 विकेट 3 रन्स.
जाऊयात फलंदाज पुन्हा एकदा तयार असते सौरभ नाटेकर क्रमांक 3 वरती. आता संधी मिळाली सौरभला. किशोर गुंडेकर आणि सौरभच्या आता जोडी असलेली एक महत्वाची विकेट गेल्यानंतर फुल टॉस बॉल मिस केला, जोरदार अपील आणि इथे सौरभ नाटेकर मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. व्हॉट बॉल. आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर एकंदरीत संपूर्ण स्पर्धा आपण बघतोय आणि या संपूर्ण स्पर्धेदरम्यान या सायंकाळच्या सत्राला सुरुवात झाली आणि पहिल्या इनिंगचा खेळ पाहतोय जिथे गोलंदाजी करणारी टीम सनरायझर्स दापोली त्यांच्या विरोधामध्ये जालगाव चॅलेंजर्सचा संघ थोडासा मग या पहिल्या इनिंग मध्ये स्ट्रगल करताना देखील दिसतोय. त्याचबरोबर जर आपण पाहायला गेलं तर एकंदरीत पिंट्या रेवाळे यांनी देखील संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. म्हणजे दापोली तालुक्यातील एकमेव असं 70-70चं जे शॉप आहे आणि इथून जो जिंकणारा संघ असेल तो मात्र सरळ दापोली 11 या टीम सोबत खेळताना आपल्याला दिसू शकणार आहे. फाईनला क्षेत्ररक्षक असेल केवळ आणि केवळ एक रन्स मिळेल. आव्ही अमृतेच्या माध्यमातून सुरेख क्षेत्ररक्षण केलेलं आहे. भरभक्कम मांद्याचा क्षेत्ररक्षक आपण पाहिला त्या ठिकाणी जिथे एका हाताने चेंडूला सरळ कलेक्ट केलं आणि थ्रो केला, एकच रन्स मिळेल. म्हणजे पिंट्या रेवाळे म्हणजे आपल्या दापोली तालुक्यामधील त्याने खऱ्या अर्थानं 70-70चं शॉप प्रथमच ओपन केलेलं आहे आणि आज मात्र दापोलीकरांची पसंती बनलेली आहे. त्या शॉपला देखील ज्या अगदी यंगस्टरचे खेळाडू असतील त्यांनी जर का अगदी 70-70 शॉपला आपण व्हिजिट केलं नसाल तर त्वरित आपण जाऊन त्या 70-70 शॉपला व्हिजिट करा. अगदी नवीन नवीन पॅटर्नमध्ये आपल्या 70-70चे टी शर्ट्स असतील, त्याचबरोबर शूज असतील, बॅट असेल, त्यानंतर सनग्लासेस देखील आहेत तिथे. आपण नक्कीच व्हिजिट करा कारण पिंट्या रेवाळे त्या शॉप त्यांनी या संपूर्ण दापोली तालुक्यामध्ये पहिल्यांदा 70-70चं शॉप ओपन केलंय आणि खरंच पुन्हा एकदा आमच्या ऑर्गनायझर्स जी कमिटी असेल त्यांच्याकडून आम्ही त्यांना शुभेच्छा देऊ. आणि इथे रडार मध्ये होता आणि इथे क्षेत्ररक्षक गिरीश ऍब्सोल्युटली कॅच पकडली, सुपर कॅच आणि किशोर गुंडेकर बाहेर जाईल. धन्यवाद डीजे, थँक्यू व्हेरी मच. न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये येईल. आता चैतन्यला पाठवलंय. चैतन्य हा असा खेळाडू आहे त्याच्याकडे देखील अगदी प्रतिभावान खेळाडू असेल, त्याच्याकडे चांगलं पोटेन्शियल, क्षमता, विद्वत्ता, गुणवत्ता, प्रबळता आणि प्रगल्भता यंगस्टर खेळाडू आहे. अनुभव थोडासा कमी आहे परंतु खेळण्याची जिद्द मात्र प्रचंड आहे या खेळाडूकडे. आता साजेदारी करावी लागेल, भागीदारी करावी लागेल आणि ते पार्टनरशिप करणं खूप गरजेचं आहे. जिथे विकेट सातत्याने जात आहेत, 1.3 ओव्हर पर्यंतचा खेळ टाकून झालाय. तिथे आपण पाहायला गेलं तर 4 रन्स वरती 3 महत्वाचे फलंदाज बाद होताना आपण पाहिलेत. शॉर्ट ऑफ लेंथ, यावेळेला मोठा प्रहार केलाय पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक. ओ यावेळेला उमेश न कॅच पकडली आहे. व्हॉट अ गॉड, सुपर आउटस्टँडिंग कॅच.
धन्यवाद 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 डीजे. थँक्यू थँक्यू. आणि त्याचबरोबर या ठिकाणी ओना हॅट्रिकचा बॉल असेल. 1.4 ओव्हरपर्यंत खेळ झालाय. 4 वर 4 विकेट्सचा हॅट्रिकचा बॉल. आणि इथे लेग स्टंपच्या म्हणजेच पाहायला गेले तर बाहेरचा बॉल एक्स्ट्रा रन्स म्हणजेच हॅट्रिकचा बॉल इथून कंटिन्यू केला जाईल. इथे एक चांगला चेंडू आणि फलंदाज तेजस वायकरला जर बाद केलं संपूर्ण स्पर्धेतली पहिली हॅट्रिक होऊ शकते. आणि जर हॅट्रिक घेतली तर अब्दुल रहमान यांच्याकडनं 500चं कॅश प्राइज या सुहेल गोलंदाजाला दिलं जाईल. RGCR या यांकडून गोलंदाजी केली जाते. चेंडूला सन्मानजनक डिफेन्स खेळताना आपण पाहिले परंतु वेगानं मात्र 1 रन्स कंप्लीट होईल आणि धावसंख्या ही पुढे सरकत असताना 5 आकड्यावरती. आणि इथे जर पाहिलं तर कमबॅक तुम्हाला करावं लागेल. लेफ्ट हँडेड दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्येच आहेत. प्राणेश आणि त्याचबरोबर तेजस वायकर असेल. समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षण करत असताना षटक क्रमांक 2चा देखील खेळ समाप्त होईल. लॉस ऑफ 4 विकेट्स. धावसंख्या 7 रन्स. फक्त 7 रन्स आहेत. 4 महत्वाचे फलंदाज बाद. 2 ओव्हरचा खेळ संपला. येणारे 3 ओव्हरचा खेळ बाकी असेल. धन्यवाद 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 डीजे. त्याचबरोबर आमचे परम मित्र कुणाल देखील या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत. कुणाल तुमचं देखील स्वागत आम्ही करतो या सायंकाळच्या सत्रामध्ये. क्रिकेटचे ते देखील एक मोठे चाहते आहेत. सध्या तरी मुंबईमध्ये अगदी कामनिमित्त आहेत परंतु ते देखील एक चांगले क्रिकेटर आहेत. सो कुणाल तुमचं देखील स्वागत. षटक क्रमांक आपण जर पाहताय तर एकंदरीत तिसरं षटक चालू होईल. समोरच्या दिशेने गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहताय तर सागर मर्चेंडे या गोलंदाजाला गोलंदाजी दिली जाते. लेफ्ट हँडेड बॅटर प्राणेश निवातेच्या विरोधामध्ये स्ट्रॅटेजी असू शकते का? कारण हा फलंदाज अविध्वंस कधी बनू शकतो. सागर मर्चेंडेकडे ती प्रतिभावान आणि गौरवशाला गोलंदाज आहे ज्याच्याकडे क्षमता चांगली आहे. सुपर पहिला चेंडू गतीमध्ये परिवर्तन करून टाकलाय. लोअर फुल टॉस होता. 1 रन्स मात्र आता मिळून जाईल. तेजस वायकर समोरच्या दिशेने असेल. ये छोटा पैकेट बड़ा धमाका खिलाड़ी देखो वहां पर देखा जाए तेजस वायकर ये बड़ा नाम है. जहां तक चर्चा की जाए गेंदबाज की सागर मर्चेंडे शैलेश पवार इस एंड की ओर से गेंदबाजी करते हुए देखने को मिल सकते हैं शायद. जहां तक चर्चा की जाए राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी लेफ्ट हैंडेड बल्लेबाज वहां पर मौजूद है. इसी के साथ अगली गेंद इस गेंद के ऊपर एक बड़ा स्ट्रोक लगाने का प्रयास था. वहां पर बल्ले और गेंद का अच्छा संपर्क नहीं था. जब तक इस गेंद को फील्ड करते बड़े आसानी के साथ यहाँ पर 1 रन्स कंप्लीट करते हुए हमें देखने को मिले हे दोनों बल्लेबाज. आणि खरंच चांगलं असं क्रिकेट आपण पाहताय या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. आता थोडंसं शांत आणि संयमी क्रिकेट खेळताना आपण बघतोय आणि तुम्हाला कंट्रोलमध्ये आता पार्टनरशिप करावी लागेल. कारण सुरुवातीच्याच काळामध्ये पाहिलात तर 4 विकेट गमावलेत आणि जे रन्स आहेत 9 झालेत. खोलवरचा बॉल आहे. हेलिकॉप्टर घुमवले. ऑनला क्षेत्ररक्षक अगदी डीप मध्ये असेल जोपर्यंत पकडेल थ्रो करेल आणि इथे मात्र 1 रन्स वरती आता तुम्हाला समाप्त. इथे कुठेतरी संतुष्ट व्हावं लागेल. समाधान मानावं लागेल. संघर्ष तुम्हाला करावा लागेल या मैदानाच्या आतमध्ये. ओ लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.
असफलता एक चुनौती उसे स्वीकार करो, क्या कम रह गए देखो और उसमें सुधार करो। अगर जीवन में सफल होना है तो शयन नींद सब त्यागो तुम, वो संघर्षों का मैदान मत छोड़कर भागो तुम। कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और मित्रों कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। प्रयत्न तुम्हाला करावे लागतील या मैदानाच्या आतमध्ये, कारण येणारी वेळ मात्र सांगून जाईल इथून मॅच कोणता संघ जिंकणार आणि जिंकणाऱ्या संघाला मात्र दापोली 11 सारख्या बलाढ्य संघाला सामोरं जावं लागेल। महत्वाच्या मॅच मध्ये आपण पाहतोय सम्राट युवा चषक 2025 पर्व 5 मध्ये सर्वांचं स्वागत तर करेल मी। समोर गोलंदाज पुन्हा सागर तयार आहे। आकुडे टप्प्याचा बॉल होता जिथे फलंदाज पुन्हा स्ट्रगल करताना दिसलाय। इथे फक्त आणि फक्त एकच रन्स। आणि इथे आपण पाहताय तर कॅच पकडली आहे सागर मर्चेंटनं, मात्र आपण पाहिलं गेलं तर विकेट घेत दिली आहे। काय गोलंदाजी, 1 ओव्हर 5 रन्स 1 विकेट। धन्यवाद डीजे 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 थांबा, चला आपण जाऊयात कारण अजून देखील एक महत्त्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळेल। धावसंख्या 12, 5 विकेट गेलेले आहेत जालगाव चॅलेंजर्सच्या टीमच्या। प्रथमेशला अंततः क्रमांक 7 वरती पाठवले। पांडू आता अजून देखील मैदानाच्या आतमध्ये, पांडू हार मानण्यासाठी तयार नाहीये। आणि इथे निराश होण्याचं काहीच आवश्यकता नसणार, कारण प्राणेश मात्र या ठिकाणी सांगेल निराश मी होणार नाही, झुंजता तुमच्या सवे मनी माझ्या जगातील आकांक्षाचे लाख दिवे, वेदना झाल्या तरी अश्रू मी गाळणार नाही, जळून पुन्हा मी जळणार नाही, कर्पुराचा देह हा माझा। आणि इथे खरंच तशा प्रकारचं क्रिकेट घ्यावं लागेल जो प्राणेश निवाते आहे, त्याला आपण पांडू बोलतोय, तोच गाडू मैदानाच्या आतमध्ये। 3 ओव्हरचा मात्र खेळ झालाय, 12 वरती 5 फलंदाज बाद झालेले आहेत। सोहेल पुन्हा गोलंदाजी मार्क वरती, त्याच्यामध्ये हो यावेळेला काय बॉल टाकलाय सोहेल, वाह कमाल धमाल बेमिसाल, व्हाट अ मॅग्निफिशंट डिलिव्हरी। थँक्यू 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 थँक्यू। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल फलंदाज सोहम, आपण पाहताय तर फलंदाजच्या मार्क वरती आहे। आपण सोहमला पाहतोय तर इथे 6 काढू बाद झालेले आहेत
आव्हान माझे तुम्हाला चालून या माझ्यावरी, धैर्याचे कटार माझ्या पाजलेन तुमच्यावरी, संकटानो सावधान गाफील मी असणार नाही, कर्पुराचा देह माझा जळून पुन्हा जळणार नाही, कर्पुराचा देह माझा जळून पुन्हा जळणार नाही. आता इथे 6 विकेट गेल्यात, 12 रन्स फक्त झाले, 3.1 ओव्हर पर्यंत बॉलिंग करून झाली आहे. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन्स, आता मात्र 13 रन्स स्कोरबोर्ड वरती, म्हणजे गोलंदाजाच्या चुकीमुळे मात्र एखाद रन्स मात्र आता इन्क्रीज होतोय. स्कोरबोर्ड थोडंसं मात्र पुढे सरकत असताना 13 या आकड्यावरती. गोलंदाज सुहेलनं एकंदरीत तुम्ही पाहायला गेले तर 5 रन्स खर्च करत असताना 4 विकेट घेतलेले आहेत, ज्याच्यामध्ये 2 फक्त वाईडचे रन्स आहेत. काय बॉलिंग केली सुहेलनं, ज्याच्यामध्ये आपण मागचं षटक सागर मर्चेंडे याचं पाहिलं, अगदी त्या गोलंदाजानं 5 रन्स खर्च केले, 1 विकेट घेतली. इथे लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक आहेत, परंतु एफर्ट्स चांगले दिले जातील. 1 रन्स फक्त असेल. आज क्षेत्ररक्षण, बॅटिंग आणि बॉलिंग मात्र या ठिकाणी सनरायझर्स दापोली या टीमच्या माध्यमातून सुरू केलेली आहे. जालगाव चॅलेंजर्स या टीमच्या या प्रथमेश फलंदाजाला देखील चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. या दोन्ही खेळाडूंकडे अनुभवाची कमी आहे, परंतु खेळण्याची जिद्द मात्र प्रचंड आहे. किमान तरी इथे 25+ रन्स बनवले जातील का हे देखील पाहावं लागेल. याच्यानंतर दापोली 11 आपण तयार राहायचंय. दापोली 11 कॅप्टन आपण तयार राहायचंय. याच्या पुढची इथून जिंकणाऱ्या संघासमोर तुमची मॅच खेळली जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल येतोय आणि तिथे थोडीशी चर्चा केली जाते. कॅप्टन आपण अभियाना पाहत आहे. आणि जिथे आपण 4 रन्स पाहिल्यात, प्रथमेशच्या बॅटमधून आलाय चौकार. धन्यवाद 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 डीजे, थँक्यू. चला या ओव्हर मधील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. RGCR या एंड कडून तो गोलंदाजी करेल. हवेमध्ये बॉल आहे, उमेश पुन्हा त्या ठिकाणी तैनात, सरळ कॅचला लपकलंय. विकेट नंबर 7. आणि इथे या संपूर्ण स्पर्धेमधला पहिला असा एकमेव गोलंदाज ज्यांनी 5 विकेट घेतलेत. वाह, काय बॉलिंग केलेली आहे सुहेलला. आणि हा इतिहास आपण बघतोय तर सम्राट युवा चषकामध्ये आपण पाहिलाय. डीजे थांबा जरा, डीजे थांबा. धन्यवाद डीजे. म्हणजे या संपूर्ण स्पर्धेमध्ये काय घडलं, 6 बॉलमध्ये 6 षटकार तुम्ही पाहिलात आणि असा एकमेव गोलंदाज सुहेल, तो मात्र आपण पाहायला गेलं तर 5 विकेट घेणारा या संपूर्ण स्पर्धेतला एकमेव बॉलर म्हणजे सुहेल आपल्याला बघायला मिळतोय. आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर सनरायझर्स टीम मध्ये असेच बॉलर आहेत ज्यांनी गेल्या वर्षामध्ये आपण पाहायला गेलं तर 6 बॉलमध्ये 6 विकेट्स घेतल्या होत्या. आणि आज इथे या संपूर्ण स्पेल मध्ये त्याच्या इथे 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 कॅच पकडली जाते का, स्वतः धावलाय चेंडूच्या मागे, परंतु अंततः कॅच मिळणार नाहीये. क्रमांक 9 वरती आविष्कारला पाठवले गेले. आविष्कार करणार का? 4 ओव्हरचा खेळ समाप्त. धाव संख्या 20, लॉस ऑफ 7 विकेट्स, ज्याच्यामध्ये 2 ओव्हर टाकले होते. सुहेलनं 12 रन्स खर्च केले आणि 5 विकेट घेतलेले आहेत.
20 रन्स 20 जास्त वेळ जाणार नाही अशी काळजी घेऊया. चला थँक्यू डीजे धन्यवाद. ट्रॅक वरती बॉलर शैलेश पवार या एंड कडून गोलंदाजी करत सिद्धेश जाधव. गोलंदाजी मार्क वरती राईट मोर द विकेट राईट हँडेड बॅटर सोहम आहे. सोहमच्या विरोधामध्ये गोलंदाजीची रणनीती कशी असू शकेल याच्या नंतर दापोली 11च्या विरोधामध्ये एक जिंकणाऱ्या संघांमध्ये ते बॅटल मिस्टर सॅम सावंत शो पाहायला मिळाला काल सायंकाळच्या सत्रामध्ये. पहिला बॉल सुरेख टाकलाय सिद्धेश जाधव या गोलंदाजाच्या माध्यमातून 1 रन मिळेल. आपण आविष्कार वायकरला पाहताय गोलंदाजी ज्यावेळेला भन्नाट करतो. जालगाव चॅलेंजर्सचा टीमचा महत्वाचा खेळाडू आहे. त्याचबरोबर आदरणीय पाण्या धोत्रे साहेबांचं आगमन त्यांचं देखील मनापासून आम्ही सायंकाळच्या सत्रामध्ये स्वागत करत आहोत. आणि इथे अलोंग द कार्पेट खेळत असताना 1 रन मात्र कंप्लीट केला गेलाय. धावचीतची संधी बनू शकते आणि इथं फलंदाज मात्र धावचीत होईल. विकेट नंबर 8 जालगाव चॅलेंजर्स या टीमला धक्का लागलाय. त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक परम मित्र आणि तिथे आपण पाहायला गेलं तर रॉयल गोल्डफील्ड इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम तिथे आमचे आणि त्याचबरोबर आमचे परम मित्र आहेत आमचे मार्गदर्शक आहेत रॉयल गोल्डफील्ड इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमचे वाघव्यास आहे जिथे फिश क्रिएटर आपण पाहतोय. अतुलजी जाधव सरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दादा तुमचं देखील मनापासून खूप खूप स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. तिथे देखील उडता खेळाडू पाहायला मिळाला. सुपर कॅच आउटस्टँडिंग. धन्यवाद डीजे. थँक्यू. न्यू बॅटर्स येतोय आता मैदानामध्ये. शेवटची विकेट असेल जिथे 9 फलंदाज बाद झाले. 23 या आकड्यावरती थोडीशी नाजूक परिस्थिती दिसते जालगाव चॅलेंजर्स या टीमची. कारण सनरायझर्स दापोली या टीमचा मात्र सकाळी उदय होता परंतु सायंकाळच्या सत्रामध्ये सूर्याचा अस्त झाला आणि या टीमचा मात्र उदय होताना आपण पाहिलाय. कमालची गोलंदाजी न्यू फलंदाज. शॉर्ट ऑफ लेन डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. इथे कॅच पकडली जाईल आणि इथे जालगाव चॅलेंजर्सचा संघ ऑल आउट होतोय. .24 टार्गेट. थँक्यू डीजे. 30 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता असेल इथे सनरायझर्स दापोली या टीमला. 30 मध्ये 24
काय बॉलिंग परफॉर्मन्स सादर केला. एकच बॉलर नव्हता तर प्रत्येक बॉलरनं गोलंदाजी सुरेख केली आहे. जालगाव चॅलेंजर्सच्या टीमकडे आज मात्र नामांकित खेळाडू दिसलेच नाहीत. जिथे फक्त प्राणेशला पाहिलं, किशोरला आणि प्रतीक जो पटेल खेळाडू होता त्यांना तिघांना पाहिलं. त्याच्यानंतर सर्व यंगस्टर्स प्लेयर्स होते त्या संघाकडे. त्याच्यानंतर आम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये मायक्रोफोन मध्ये देखील थोडंसं चेंजेस बदल होईल आणि आपण ऐकूया दाफुलीचा एक बुलंद आवाज. आणि ज्यांना सिद्धू पाजी या नावाने ते त्यांना आपण अगदी या दाफुली तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहेत आणि ठोको गुरु हा त्यांचा अगदी फेवरेट डायलॉग आहे. मित्रांनो तुम्ही कुठे जाऊ नका, ऐकत राहा अगदी दाफुलीचा गोड आवाज तेजस पवार सर यांना. चला धन्यवाद डीजे. चला वेळ काढू नका, पंचांना सुद्धा विनंती करतोय. चला आपल्याला सामने अजून एक खेळवायचा आहे. थोडं टीम मीटिंग नको आहे. अतुलजी जाधव इथं आमचे आलेत, प्रतीक धोत्रे आहेत, महेंद्र पवार आहेत, पन्या धोत्रे आहेत, हे सगळे आमचे सहकारी नक्कीच वेळात वेळ काढून नक्की झालेत. आपण पाहिले तर धाव संख्या झाली ती आपण पाहिलं तर जालगाव चॅलेंजर एक मोठी जी टीम आहे त्या संघाला फक्त 23 धावांवर ऑलआउट केलं आणि 24 धावा फक्त करायचे. सलामी जोडी केल्या मैदानामध्ये सनरायझर्सची सनरायझर्स संघाची सलामी जोडी मैदानामध्ये पोहोचले. बघूया कोण गेलाय. सनरायझर संघाचा कोणी एक्स्ट्रा खेळाडू असेल. सुभान आणि अल्पेश गोलंदाजीला सज्ज होते. गोलंदाज असणार आहे आविष्कार. मात्र धावा कमी आहेत, मात्र गोलंदाजी खूप चांगली आहे ती जालगाव चॅलेंजर संघाची. बघूया काय होत आहे. 10 ते 15 बॉलांचा रनअप घेऊन धावतो तो गोलंदाज आविष्कार. स्ट्राईकला तो फलंदाजा कल्पेश. सुभान एक धाव निश्चित चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सनराईजच्या खेळण्यामध्ये नक्कीच आनंदाचं वातावरण, कारण फक्त धावा कमी आहेत. 24 धावा करायच्या आहेत, मात्र समोर आहे टीम ती जबरदस्त टीम आहे, एक नावाजलेली टीम आहे. आपण पाहिलं तर जालगाव चॅलेंजर्स. मात्र पहिल्या चेंडूवर एक धाव निश्चित आपण चोरताना पाहतोय. आता स्ट्राईक लागला तो डावखुरा फलंदाज अल्पेश.
आता मात्र बॅट चिक आउट होते, मात्र फिल्डिंग चांगली होती. मग म्हटलं चांगली फिल्डिंग चांगली गोलंदाजी नक्कीच जळगाव चॅलेंजर्सच्या माध्यमातून पाहतोय. ठीक आहे, तरी पण चालतंय की सिंगल डबल धाव घेणं खूप गरजेचं असणार आहे. धावसंख्या थोडीशी कमी आहे. खराब चेंडू असेल तिथे मोठा प्रहार करण्याची क्षमता सुद्धा सनरायझर्स या संघामध्ये आहे. पुण्यात गोलंदाजी सज्ज होतो गोलंदाज. आता माझा चांगला फटका आहे, सुंदर फटका आहे, जबरदस्त फटका आहे. मात्र सिंगल धाव होते की दुसरी धाव घेण्यात यश येत आहे. दुसरी धाव घेण्यात यश येत नाहीये. चांगली फिल्डिंग तेवढा चांगला थ्रो होतोय या दरम्यान. याच दरम्यान ॲडव्होकेट योगीजी दांडेकर साहेबांचं इथं आगमन झालंय. साहेब तुमचं हार्दिक स्वागत आहे. पुण्यात गोलंदाजी सध्य होतो आविष्कार. आता मध्ये चांगला चेंडू, सुंदर चेंडू, जोरदार अपील होत आहे आणि अल्पेश सारखा खेळाडू माघारी परतोय. डीजे ऑन. धन्यवाद धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला, तो नवीन फलंदाज गिरीश. पहिला झटका बसलाय. आपल्याला नक्की झटके बसण्याची गरज नसणार आहे, कारण जर आपण धावसंख्या कमी आहे थोडंसं सावध खेळावं लागेल, कारण समोर टीम आहे ती मोठी टीम आहे. किशोर गुंडेकर सारखा खेळाडू आहे. पुन्हा चांगला फटका, जबरदस्त फटका आहे. वा 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 गुरु ठोको. याच फटक्यांची गरज असणार आहे संघाला विजयी करायचं असेल तर. ओके, धन्यवाद धन्यवाद डीजे, धन्यवाद. पुन्हा एकदा मैदानात जाऊया. चांगली फटकेबाजी, पहिलाच षटक आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी आविष्कार करताना आपण पाहतोय. मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, सुंदर चेंडू आहे आणि गडी बाद होतोय. ओके, जाऊया आपण मैदानामध्ये. नवीन फलंदाज जातो मैदानात दाखल, अभिषेक. आपण तर फलंदाजी चांगली होते, मात्र विकेट थांबत नाहीये, तर थोडं थांबणं गरजेचं असणार आहे. पहिल्या षटकांचा इथे खेळ संपलाय. धावत आले ते आपण पाहूया. 7 वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन तो गोलंदाज प्रणेश. आता मात्र चांगला चेंडू, निश्चित ज्याच फटक्यांची गरज असणार आहे. सिंगल धावाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 28. आपण पाहिलं तर यांच्यात जो जिंकेल तो दापोली 11 या संघासमोर जोडला जाणार आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू तेवढाच चांगल्या पद्धतीने तटवलाय. सिंगल धाव पुन्हा एकदा मिळते आपण पाहतोय.
सुभान मात्र चांगला खेळाडू, स्टार खेळाडू. सुभाननी क्रीजवर थांबणं गरजेचं असणार आहे. जर संघाला विजयी करायचं असेल सुभान सारखा खेळाडू मैदानामध्ये थांबणं गरजेचं असणार आहे. आता मात्र बॅटची पुन्हा एकदा कट होताना आपण पाहतोय. सिंगल धाव पुन्हा एकदा मिळणार नाहीये. सिंगल धाव घेण्यात काय मजा मानत नाहीये, कारण का त्याला माहिती आहे की आपण स्ट्राईकवर राहणं गरजेचं असणार आहे. कारण समोर तगडी टीम असणार आहे ती यानंतर जिंकल्या दापवलेली पण मात्र समोरच्या टीमचा विचार न करता इथे कोण जिंकेल ते महत्वाचं आहे. आता मात्र जोरदार प्रावतोय, कॅच होतोय का, फटका चुकतोय आणि कॅच सोडता येणार नाहीये आणि पुन्हा एकदा झटका बसतो होतो सनरायझर संघाला. धन्यवाद धन्यवाद डीजे, धन्यवाद धन्यवाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल आपण होताना पाहतोय. संदेश नवीन फलंदाज दाखल होतोय मैदानामध्ये. संदेश गोलंदाजीला सज्ज प्रणेश. आता पुन्हा एकदा चांगला चेंडू, सुंदर चेंडू, चांगली गोलंदाजी आता मध्ये 24 धावांचा आपण टार्गेट पाहताना मात्र गोलंदाजी खूप चांगली होते ती जालगाव चॅलेंजर संघाकडून. आता मात्र पुन्हा एकदा चांगला फटका आहे. शैलेश पवार आयु यांच्या एंडकडून गोलंदाजीला सज्ज असताना पुन्हा एकदा सिंगल धाव मिळते आणि षटक संपते. 2 षटकाचे ते खेळ संपतोय. धावा झाल्या त्या बघूया आपण. 10 धावा, फक्त 10 धावा फलकावर लागल्यात. सज्ज तो गोलंदाज. आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, जबरदस्त चेंडू, काय गोलंदाजी होते. मग आपण पाहिलं तर सनरायझर्स हा जो संघ आहे सनराइज तो थोडासा कुठे मागे पडताना दिसतोय, कारण का थोडंसं थांबणं गरजेचं आहे, फटकेबाजी करणं गरजेचं असणार आहे. आपण पाहिलं तर काय डबल सिंगल धावा घेणं गरजेचं आहे, कारण धावसंख्या खूप कमी आहे. मात्र गोलंदाजी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जालगाव चॅलेंजची गोलंदाजी खूप चांगली आहे, फिल्डिंग चांगली होते. थोडंसं फिल्डिंगमध्ये पर्यटन नक्कीच होत आहे.
पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज होतोय. आता मात्र पुन्हा एकदा ये बी खाली वो बी खाली, काय गोलंदाजी होते, फटकेबाजी बात होत. आपण पाहिलं तर रोज प्रॅक्टिस करतायच, रोज प्रॅक्टिस आपण करताना पाहतोय सनराईजचा संघ. मात्र ते प्रॅक्टिसचे बाब दिसत आहेत, मात्र इथं त्याला खेळताना दिसत नाही. मात्र अक्षय पोंडेकर थोडेसे खुश नक्कीच आहेत. किशोरजी नक्कीच थोडीशी बॅटिंग कमी पडली, मात्र गोलंदाजी खूप चांगली होते. गोलंदाजीला सज्ज होतो गोलंदाज. आता मात्र पुन्हा एकदा चांगला फटका, झेल होण्याची शक्यता आहे. स्वतः झेल करतोय आणि एका हाताने झेल टेपतोय. आता मात्र पुन्हा गडी बाद होतोय. धन्यवाद धन्यवाद डीजे. परत कामातून वेळ काढून मनोजी तांबे यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. नक्कीच वेळात वेळ काढण्यात या आपल्या कामातून खूप व्यस्त असतात, मात्र आपल्या या सामाजिक संस्था आपली समाज संघटना त्याच्यासाठी तत्पर असतात आणि पुन्हा एकदा आले त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी होते, एकच धाव पुन्हा एकदा मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज होतो गोलंदाज. पुन्हा एकदा सिंगल धाव मिळते. सिंगल डबल धाव घेणं गरजेचं नक्कीच आहे. विकेट जाणं महत्वाचं नसणार आहे. आपण पाहिलं तर एक चेंडू अजून बाकी आहे. एक चेंडू झाला की आपण समीकरण सांगू. मात्र चाललंय ते बॉल टू बॉल चाललेला आपण हा सामना पाहतोय. ही पुढची ओव्हर असेल किंवा या चेंडूवर सुद्धा थोडंसं समीकरण बदलू शकतंय. आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, सिंगल धाव निश्चित मिळणार आहे. सिंगल धाव तो डबल धाव घेतो, मात्र सिंगल धाव घेण्यात यश येत आहे. आणि याच दरम्यान 3 षटकांचा इथे खेळ संपलेला आहे. धाव झाल्या त्या 13. 12 चेंडू 11 धावा 12 चेंडू. चला वेळ काढू, टीम मिटिंग नको आहे. 12 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. काय मॅच चालले. धन्यवाद धन्यवाद विजय. आणि मी पुन्हा एकदा जे आपले खेळाडू आहेत आणि समोर पुढच्या उद्याच्या मॅचेस आहे ना, पुन्हा एकदा विनंती करत नाहीये, तुम्हाला सूचना करतोय की उद्या सकाळी शार्प 10 वाजता मॅचेस चालू होणार आहेत. 9:30 वाजता तुम्ही रिपोर्टिंग करायचं आहे. आणि पुन्हा सूचना करतोय, जर इथे टीम कोणी अवेलेबल नाही झाली 10 नंतर तर पेनल्टी लागेल याची नोंद घ्यायची. पेनल्टी हा, नाही तर 4 षटकांचा खेळवायला जाईल याची नोंद घ्यायची. सकाळी शार्प 10 वाजता मॅच चालू होणार आहे. 10 नंतर जो आला तर 1 ओव्हरची पेनल्टी लागेल याची नोंद घ्यायची. आता सूचना आहे, विनंती नाही, ही सूचना असणार आहे. चला पुन्हा एकदा मैदानात जाऊया. 12 चेंडू 11 धावा. 12 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. 12 चेंडू 11 धावा. गोलंदाज सज्ज होतोय. वैयक्तिकपणे संघातर्फे 3रं षटक घेऊन होतो.
सौरभ नाटेकर आयुष शैलेश पवार एंड करून गोलंदाजीला सज्ज होतो तो सौरभ. आताचा पाहिला तर खराब चेंडू मात्र चांगला जमा जातो आणि बाउन्स शादा गुरु टोको. चला धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. 12 चेंडू 11 धावा असताना पहिल्या चेंडू पार करतोय, 4 धावा मिळतात. आता मात्र थोडस पारड जड दिसतंय. सनराइजचा संघ थोडासा खुश दिसताना दिसतोय. आता मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू त्याचा चांगला समाचार घेतोय. 1 धाव निश्चितमध्ये सिंगल धाव घेण्यात यश येत आहे. आपण पाहिलं तर जालगाव चॅलेंजर संघ एक खूप नावाजलेला संघ. आपण पाहिलं तर या मोसमामध्ये त्यांनी बरेच फायनल मध्ये गाव टू गावचा जो फॉर्मॅट आहे त्यामध्ये बरेचशा फायनल आपण पाहतोय. मात्र या मॅच मध्ये थोडासा फलंदाजीमध्ये थोडासा कमी पडलेला दिसतोय. पुण्यात गोलंदाज सज्ज होतोय सौरभ. आता मात्र अभि काय पटका मारतोय, वा बाय वा उडा ठोको गुरु. 4 धाव मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सौरभ. आता पुन्हा एकदा चांगला प्रयत्न करतोय. त्याला माहिती आहे की सिंगल डाव चौकार घेतलाय, 2 चौकार बसले. तर याचप्रमाणे सिंगल डाव घेणं गरजेचं आणि सिंगल डाव घेतोय आणि स्ट्राईक रोटेट करणं महत्वाचं आहे. मात्र कुठल्याही टीमला कमी आपण लेखू शकत नाही आणि फक्त धावासाठी 1 धावाची गरज आहे. 1 धावेची गरज नक्कीच आहे. जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे आणि सिंगल धाव मिळत नाही. म्हणजे थोडंसं थांबा पाहिजे. थांबलं तरी चालेल, थांबून काही फरक पडणार नाही. मात्र जतीनची टीम असेल, पुणे टीम दापोली 11ची टीम थोडीशी नक्कीच मनामध्ये खुश असणार आहे. मात्र खुश असणं गरजेचं त्यांना सुद्धा माहिती आहे, कारण कुठली टीम कमी पडणार नाहीये. थोडासा जालगावचा संघ आला असता तर नक्की थोडी टफ फाईट झाली असती. मात्र सनराइज संघ नवीन आहे, मात्र टफ फाईट देताना आपण पाहतोय आणि चॅलेंजर संघाला हरवतोय आणि संघ विजय झाला. विजय संघाचा नक्कीच मनापासून अभिनंदन. थोडंसं कमी पडला तो जालगाव चॅलेंजर संघ.